थांबा थांबा, धावते तुम्हाला धावते. ओ ओ ओ, ताई बघा, असा काल डान्स झाला आणि आज सकाळला असा झाला. अशी नाचत होती ती. ताई लई भन्नट आयडिया सुचली हा तुम्हाला डान्सची. मग तिला काय असं वाटतं का ती एकटीच शहाणी आहे? बर झालं बाई राधिका, तू तिला वेळीच झटका दिला बरं. ही बैताड जोपर्यंत इथं आहे ना तोपर्यंत माझ्या गुरुच्या मागचं शुक्ल काष्ट काही जात नाही. पाय जाणार. हो ताई, परत एकदा तिला ना नॅगिन डान्स करायला लावा, पळूनच जाईल बघा इथून. कर बाई कर, नाचत नाचतच जाऊ दे तिला. हे बाई राधिका, सगळ्या जनावरांचं नाच नाचव बरं तिला आणि हाकलून टाक इथून तिला. आई काही फरक पडत नाही तिला. निर्लज्ज आहे ती. हो ताई, तुमच्या पुढे तिचं काही एक चालत नाही बघा. आता जेव्हा तिला कळल ना साहेबांना भेटाय तुम्ही सिंगापूरला गेलात म्हणून, तेव्हा बघा कशा मिरच्या जोमतात नाकाला ते. ए बाई बकुळा मावशी, उगीच त्या भैताड समोर काही बोलू नको. सिंगापूरला जाऊन राहिले मी म्हणून, नाही तर काहीतरी घोळ घालशी. नाही हो ताई, या कानाचं त्या कानाला काही एक समजणार नाही. तुम्ही बिनगोड जावा, तुम्ही जावा. आणि काय नाही बाई, काही मिरच्या झोमणार नाहीत बरं तिला. आता आहे ना ती सोबत करणारे लग्न त्यासोबत, तेव्हा जा म्हणावं तिकडे हनीमूनला. खरंय. बरं आई, मी थोड्या वेळाने त्या केसरीच्या ऑफिसला जाऊन राहिल्या. जा. हा. काय बाई राधिका, बघता बघता तुला जायचा दिवस जवळ येईल ना. ताई, आम्हाला काही या जन्मात ते सिंगापूर जमणार नाही बघा. हा, पण तुम्ही तिथं गेलात ना तर लई फोटो काढा, म्हणजे मला वाटत मी मनानं तुमच्या बरोबरच आहे बघा. अगं असं काय बोलून राहिली? प्रज्ञा नेईल की तुला? वै नेल माझी पोर नेईल. हा पटताय ताई, ते विसरायचं नाही. काय ते असं काय ते असतं, शेल्फी विसरू नका. काढा तुम्ही. वा वा. ते सेल्फी वगैरे मला काही जमत नाही. पण कोणाला तरी फोटो काढायला सांगेन. जरा तू इथे थांब. हा, मी उशी ठेवते. एक मिनिट. तू थांब जरा, मी आले. एक मिनिट. हा ऐक, आता हे घे आणि जरा शेक. हे घे. अरे यार तू सॉरी किती ओव्हर ऍक्टिंग करतेस. बर हे घे आणि आता स्वतः कर. आधी माझं डोकं शेक. ओके. तर राधिकाचा प्रॉब्लेम काय, मला अजिबात आवडत नाही. अरे यार, ती हेट सो मच. I'm gonna make her pay for everything. मला माहितीये राधिका आंटींनी तुझा इन्सल्ट केलाय, पण इथे टँट्रम्स थ्रो करून काही होणार आहे का सनया? तू गॅरी अंकलला सांग, ते करतील काहीतरी. मला सांगायचं गॅरीला काही नाही करत तो. आता मीच करणार आहे काहीतरी. नाही त्या राधिकाला नाचवलं ना तर बघतो. आता तिने मला डिचवलंय नाही, डिवचलंय असं असतं. अरे यार ऋषी, ठीक आहे, नाही सेमच आहे ना, एवढं काय यार. आता काय करेक्ट करते. डिचवलं काय आणि दिवसलं काय, नागिणीला डंख मारला ना की तेच होत. माझ्या राधिका ताईला डिवचलत ना तुम्ही, ती डंख मारणारच तुम्हाला. असा त्रास देणार आहे. ही कशी ग बरोबर वेळेला येते राधिकाची स्पून. हा, चमची असं म्हणायचंय तिला. असं मग तू काय हायस तिची? डाव का वाडगा? हे तू जरा जास्ती बोलतेस. हा बाई, तू जा ना, तुझं काम कर ना. काम करायला आली आहेस ना. कामच करायला आले होते. समजीकडे कामच करते अख्खा दिवस. तुमच्यासारखं फुक्कटचं खाऊन पसरत नाही मी. मग जा ना, बडबड कशाला करते? ऐक, थांब, मी मागे घेते. तू वर ये. बाबा, चहा घ्या. अथर्व कुठे आहे ग? खाली गेलाय सायकल घेऊन खेळायला. हा बघ आलाच. आला का? ये. आई, मग गणपती बघायला जायचंय. जाऊया की. आज संध्याकाळी आपण दोघं जण जाऊया. नाही, मला बाबा पण हवे, तू पण हवे.
तुम्ही दोघं मला हवे आहे. अरे अथर्व, बाबा ऑफिसला गेलेत ना, ते घरी आले ना की दमतात. त्यापेक्षा मी आहे ना, आपण दोघे जण जाऊया. हं? नाही मग बाबा पण हवे आहे. अथर्व हट्ट करायचं नाही हा. नाही मग बाबा बरोबर टाईट आहे. ओके. काय आरडाओरडा चाललाय? अरे गुरु आला रे का रे? आज लवकर सुटलं का ऑफिस? घे मॅगी चहा केला तर तुझे. लवकर नाही सुटलं. आज मी हाफ डेच टाकला. म्हटलं कालची दगदगही होती, जरा लवकर घरी यावा. पण बरं झालं लवकर आलास ते. अथर्व बघ ना, हट्ट करतोय. काय झालं? विचार त्यालाच. काय रे? बाबा तुम्ही मला मोठे गणपती बघायला न्या. गणपती बघायला? अथर्व आज नको, आपण नंतर जाऊया. आज मी दमलोय जरा, आई बरोबर जातो. हा नाही मग तुम्ही पण हवे आहे. अथर्व, एकदा सांगितलं ना, दमलोय मी. आज नको. हा नाही मग तुमच्या बरोबर टाईट आहे. माझे सगळे मित्र होते बाबा गणपती बघायला घेऊन जातात. तुम्ही मला कुठेच नेत नाही. अथर्व, एकदा सांगितलं ना, हट्ट नको करूस म्हणून. जा. कधी आता मी तुमच्या बरोबर कधीच बोलणार नाही. अरे अथर्व, अरे अथर्व, काहीतरी हट्ट घेऊन बसतो पोरगा. चला, मी आलोच फ्रेश. गुरु बैस. कसं आहे गुरु, हेच वय असतं रे मुलांचं. आई वडिलांनी या वयात मुलांना वेळ द्यायलाच हवं. कारण एकदा मुलं मोठी झाली ना की ते आपलं विश्व निर्माण करतात. मग मात्र त्यांना आई वडिलांची गरज भासत नाही. गरज भासते आई वडिलांना मुलांची. नाही, मला मान्य आहे तू थकून आलास, जमून आलास, पण त्याला जो नकार दिलास ना तू आज, आयुष्यभर त्याच्या डोक्यात खूपच राहील रे ती गोष्ट. जा ना, जरा फिरवून आण त्याला. काय हरकत आहे? जातोयस ना, अरे जा, एवढंच बरं वाटेल त्याला. हो बाबा. निघूया हा आता. अगे शन्या, ए, बरी आहेस ना तू? हा? राधिका, मी असं करतो, मी पुढे जाऊन गाडी काढून ठेवतो तशी. हा, तुम्ही या लिफ्टने. नाही नको, गाडी काढून घेता. आपण मस्त टू व्हीलर वरनं जाऊया ना. टू व्हीलरने? अहो एवढं दूर कशाला घेऊन जायचं? त्यापेक्षा टू व्हीलर वरनं लवकर पोच. हा. सर सॉरी हा, मी सकाळी इन्फॉर्म नाही करू शकले, ऑफिसला नाही येते ते. संध्याकाळी मोबाईल घ्यायला जायचं होतं ना मला. हा. सन्या, तू हे आत्ता सांगून राहिली? अगं रजेवरती जाण्याच्या आधी सांगायचं असतंय. आत्ता संध्याकाळी सांगून राहिली. आणि सकाळी मला उठताही येत नव्हतं ना. का? एवढं नाचायला लावलंस मला काल. हात आकडलाय माझा. एवढ्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन आले आता. अगं या करता डॉक्टर कशाला पाहिजे? मी करून देते ना. हा, नाही दे. नाही नको. अगं ते अगं नको पण कशाला? अगं, मला अगं, मी डॉक्टरांनी- बरोबर करून देते. डॉक्टरांनी काय दिलंय का मला? रा- ऐकू नको नको. अगं राधिका, तू